हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आणि प्रिव्हियस पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं जर्नल एंट्रीज आपण बघत होतो. बऱ्याच प्रमाणात आपली रिव्हिजनही झाली जर्नल एंट्रीजची. आणि या ठिकाणी आज आपण काही जर्नल एंट्रीज आहेत. बरेचसे स्टुडंट त्याच्यात कन्फ्यूज होतात, बरोबर. कशात की परचेस आणि सेल्सचे जे जर्नल एंट्री असतात किंवा मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन जे असतात परचेस सेल्सचे, किंवा मग एखाद्या व्यक्तीचं जर पर्सनचं जर नेम दिलेलं असतं ट्रान्झॅक्शनमध्ये तर मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होतं. तर दोघातलं आपण म्हणजे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यातला आपण डिफरन्स जाणून घेऊ. या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसत आहे काय? क्वेश्चन नाही आहे हा, मी सध्या क्वेश्चन नाही देते, फक्त काही जर्नल एंट्रीज आहे त्याच्यात बरेचसे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतात. तर दोघांचा जो डिफरन्स आहे दोन जर्नल एंट्रीज मधला तो या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे. सगळ्यात आधी ह्या बोर्डवर तुम्हाला जो जे जर्नल एंट्रीज दिसत आहे त्या सगळ्यात आधी व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे तुमच्या बुकमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या जर्नल एंट्री आहे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. जर्नल एंट्रीज म्हणजे क्वेश्चन नाही दिला, मी फक्त डिफरन्स सांगते काय काही जर्नल एंट्रीज जे आहे त्याचा डिफरन्स सांगते. फर्स्ट जसं की तुम्ही जर्नल एंट्रीज बघू शकता या ठिकाणी परचेस गुड्स फॉर ₹1000. या ठिकाणी या जर्नल एंट्रीज मध्ये काय सांगितलं की गुड्स काय केले, परचेस केले किती रुपीसचे, ₹1000. सेकंड जर्नल एंट्री मध्ये काय सांगितलं की गुड्स परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000. आता ह्या जर्नल एंट्री मध्ये काय सांगितलं इथे सुद्धा गुड्स परचेस केले, बट कसं झाले ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी केले ₹1000 चे गुड्स. दोघांमध्ये डिफरन्स आहे. त्याच्यानंतर थर्ड एंट्री मध्ये काय सांगितलं बघा, परचेस गुड्स फॉर ₹1000 फ्रॉम विशाल. आता या जर्नल एंट्रीज मध्ये काय सांगितलं की गुड्स परचेसच केले बट 1000 चे कुणाकडून, विशाल कडून. हालाकी वरचे जे दोन जर्नल एंट्रीज होत्या त्याच्यामध्ये विशालचं नाव होतं का, नाही. एखाद्या पर्सनचं नाव इन्व्हॉल्व होतं का, नाही. बट थर्ड जे जर्नल एंट्रीज आहे त्याच्यामध्ये गुड्स परचेस केले 1000 फ्रॉम विशाल, एका पर्सनचं नाव दिले. त्याच्यानंतर बघा परचेस कम्प्युटर फॉर ₹40,000. 40,000चं कम्प्युटर जे आहे ते या ठिकाणी परचेस केले फोर्थ नंबरच्या जर्नल एंट्रीज मध्ये. म्हणजे या ठिकाणी ऍसेट्स परचेस केले. या चार एंट्री जे आहे ते परचेसचे आहे या ठिकाणी. बट प्रत्येक जर्नल एंट्रीज मध्ये थोडंसं काहीतरी वेगळं सांगितलं जाईल. आणि या ज्या चार जर्नल एंट्री आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही जर्नल एंट्रीज येणार नाही. ठीक आहे. बट प्रत्येक जर्नल एंट्री या ठिकाणी वेगवेगळी करायची तुम्हाला. तर प्रत्येक जर्नल एंट्री मधला डिफरन्स जाणून घ्यायचा. बरेचसे विद्यार्थी इथं जी जर्नल एंट्री करतात ती इथं करतात, इथं सुद्धा तीच करतात. प्रत्येक ह्या जर्नल एंट्री मध्ये सांगितलं काय कन्सेप्ट आहे ते सगळ्यात आधी लक्षात घेऊन आपण इथं जर्नल एंट्रीज करणार. मी या ठिकाणी आता फॉर्मॅट तयार करत नाही. तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये व्यवस्थितपणे फॉर्मॅट तयार करायचं. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात येतोय की 5 कॉलम करायचे, डेटचा, पर्टिक्युलरचा, LFचा, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज असे 5 कॉलम तयार करायचे. त्यामध्ये फर्स्ट जर्नल एंट्री ती आपण पास करतो. मी फक्त तुम्हाला इथं डेबिट आणि क्रेडिटचं कोणतं अकाउंट आहे ते या ठिकाणी दाखवणार. अमाऊंट तुम्ही लिहू शकता जसं ऍज इट इज आपण आतापर्यंत जर्नल एंट्री केल्या तशाच करायच्या. ठीक आहे. त्यानंतर आता फर्स्ट जर्नल एंट्री बघा आपली परचेस गुड्स फॉर ₹1000 चे गुड्स त्यांनी परचेस केले. लक्षात ठेवायचं गुड्स हा वर्ड आला की समजायचं की आपला त्या ठिकाणी एक्सपेन्सेस खर्च पेड करतोय आपण. या ठिकाणी गुड्स परचेस केले म्हणजे या ठिकाणी काय होतोय, खर्च होतोय की नाही. की मी माझ्याकडे तर गुड्स येणार बट मला त्यांची कॅश त्याच्यावरची पेड करावी लागते, माझी कॅश गोज आउट होती म्हणजे या ठिकाणी मला काय होतोय, एक्सपेन्सेस पेड करावा लागतो. कोणत्या कारणामुळे एक्सपेन्सेस होतोय, मला गुड्स परचेस केल्यामुळे. बट परचेस केल्यामुळे एक्सपेन्सेस होतोय, गुड्समुळे होतोय बट गुड्स परचेस केल्यामुळे एक्सपेन्सेस होतोय. म्हणून आपण परचेसचं अकाउंट नेहमी डेबिट करतो आणि परचेसचं अकाउंट नेहमी डेबिट येणार, क्रेडिट कधीच होणार नाही परचेसचं. आलं लक्षात. या फर्स्ट जर्नल एंट्री कशी पास आउट करणार, 1 नंबर टाकायचा डेट मध्ये आणि लिहायचं परचेस अकाउंट डेबिट. अमाऊंट आहे 1002. ज्यावेळेस गुड्स परचेस करतात त्याच्यावेळेस तुमची काय जाते, कॅश जाते. मग 2 लिहिणार कॅश अकाउंट, अमाऊंट आहे 1000. आलं लक्षात. ही जर्नल एंट्री तुम्हाला आता माहितच आहे. व्यवस्थितपणे रिव्हिजन करायचं जर्नल एंट्री. आता या ठिकाणी बघा परचेस अकाउंट डेबिट इथं DR दाखवलं मी, कारण की इथं कॉलम केलेलं आहे. कॉलम केले असते तर इथे हे DR आलं नसतं, बट या ठिकाणी कॉलम केला नाही. तुम्हाला कळण्यासाठी मी इथं लिहिलंय परचेस अकाउंट डेबिट 1000 आणि 2 लिहिलं म्हणजे ते क्रेडिटला जाणार. टू कॅश अकाउंट 1000.
आलं लक्षात? तुम्हाला हे व्यवस्थितपणे जर्नल एंट्रीच्या स्ट्रक्चर मध्ये व्यवस्थित पास आउट करायची एंट्री. हा मी नोट मध्ये तुम्ही व्यवस्थित करायची. हा लक्षात आली एंट्री. गुड्स परचेस फॉर कॅश, परचेस गुड्स फॉर कॅश किंवा परचेस गुड्स परचेस फॉर कॅश ₹1000. गुड्स परचेस केले की त्याची नॉर्मली अशी एंट्री करायची. हा लक्षात आलं? त्याच्यानंतर आता बघा सेकंड एंट्री काय आपली, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000. या ठिकाणी काय सांगितलं, गुड्स परचेस केले ₹1000 पण कसे, उधारीवर. तर इथं कशी जर्नल एंट्री पास आउट करणार, इथं परचेस अकाउंट डेबिटच जाणार या ठिकाणी, बरोबर. क्रेडिट कशाचं अकाउंट जाणार आहे, काही सांगितलं नाही त्यांनी, फक्त सांगितलं की उधारीवर खरेदी केलं आपण. जर ही एंट्री ॲज इट इज अशीच पास करणार. इथे लक्षात, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000 ही एंट्री ॲज इट इज अशीच पास करणार. बट आता नीट लक्ष द्या, व्यवस्थितपणे लक्ष द्या. या एंट्री मध्ये जर परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000 फ्रॉम महेश असं जर नेम दिलेलं असतं तर कॅश ऐवजी कशाचं नाव आलं असतं, त्या पर्सनचं, टू महेश अकाउंट असं आलं. का बरं आता ते जाणून घ्या. हे बघा, ज्यावेळेस गुड्स परचेस करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आपला एक्सपेन्सेस होतो, खर्च होतो, त्यामुळे खर्चाचं अकाउंट नेहमी आपण डेबिट दाखवतो. एक्सपेन्सेस ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते अकाउंट आपण डेबिट दाखवत असतो. असं कोण सांगतं, नॉमिनल अकाउंट जरूर सांगतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हे बघा, जर्नल एंट्री करताना ते 3 रूल्स जे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आणायचे तुम्हाला, नाहीतर मग ते पेज उघडं करायचंय आणि त्याच्यावर बघायचं असतं. ते 3 जर रूल्स तुमचे तोंडपाठ पाहिजे, मी परत सांगते. हा ते खूप इम्पॉर्टंट रूल्स आहे, तुमच्या तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर आता हे बघा, ही जर्नल एंट्री सांगतो मी सेकंड. यामध्ये काय सांगितलं होतं की गुड्स परचेस केले क्रेडिटवर 1000. जर्नल एंट्री जर एवढीच असती तर जर्नल एंट्री मध्ये फक्त परचेस अकाउंट डेबिट टू कॅश आलं असतं. पण जर्नल एंट्रीज मध्ये काय सांगितलंय की गुड्स परचेस केले उधारीवर, ऑन क्रेडिट, उधारीवर ₹1000 फ्रॉम महेश. कोणाकडून, महेशकडून. फ्रॉम महेशकडून काय केले, ₹1000 चे गुड्स परचेस केले. तर या ठिकाणी महेश कोण आहे, रिसीव्ह करणार आहे का गिव्हर आहे, गिव्हर आहे, बरोबर. हा आणि पर्सनल अकाउंट जर सांगतो डेबिट द रिसीव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. जो कोणी देणारा आहे, जो कोणी गिव्हर आहे त्याचं अकाउंट काय दाखवा, क्रेडिट दाखवा. असं कोण सांगतंय, पर्सनल अकाउंट जर सांगतो की जर तुम्हाला एखादा पर्सन जर गुड्स देत असेल, त्याचं जर नाव मेन्शन असेल जर्नल एंट्रीज मध्ये, तर त्या व्यक्तीचं नाव, त्या पर्सनचं नाव तुम्ही दाखवणार क्रेडिट. आलं लक्षात? या जर्नल एंट्रीज मध्ये गिव्हर कोण आहे, महेश आहे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ही जर्नल एंट्रीज तुम्हाला कळाली आहे. बट या जर्नल एंट्रीज मध्ये 2 अकाउंट आहे आणि 2 अकाउंटचे 2 रूल्स आहेत, बरोबर. या जर्नल एंट्रीज मध्ये काय होतंय, फर्स्ट आपण परचेसचं अकाउंट डेबिट दाखवलं. का बरं दाखवलं, कारण या ठिकाणी आपल्याला एक्सपेन्सेस, म्हणून आपण एक्सपेन्सेसचं अकाउंट डेबिट दाखवलं. त्याच्यानंतर महेशचं अकाउंट क्रेडिट का बरं दाखवलं आपण, कारण की तो गिव्हर आहे. आणि ज्यावेळेस गिव्हर असतो, एखादा व्यक्ती गिव्हर असतो, एखादा पर्सनचं नेम दिलेलं असतो, तो देत असेल तुम्हाला गोष्ट, त्याचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. असं कोण सांगतो, पर्सनल अकाउंटचं सांगतो. काय सांगतो, त्या व्यक्तीचं नाव, नेम जर मेन्शन असेल तर त्याचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. म्हणजे या ठिकाणी हे बघा, हे जाऊ द्या, हेच बघायचं. या ठिकाणी होतोय तुम्हाला एक्सपेन्सेस आणि या ठिकाणी दिलंय एखाद्या पर्सनचं. आता मला सांगा, परचेसचं अकाउंट डेबिट का बरं दाखवलं, कारण की या ठिकाणी नॉमिनल अकाउंटचा रूल जो आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल तो म्हणतो की जर खर्च होत असेल तर अकाउंट डेबिट दाखवा. नॉमिनल अकाउंटच्या रूल्सनुसार आपण परचेसचं अकाउंट डेबिट दाखवलं. बट महेशचं जे अकाउंट आहे ते क्रेडिट कोणत्या रूल्सनुसार दाखवलंय, पर्सनल अकाउंटच्या रूल्सनुसार. पर्सनल अकाउंटचा रूल्स काय सांगतोय, डेबिट द रिसीव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. जर एखादा देणारा व्यक्ती असेल, गिव्हर असेल, त्याचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. हे कोण सांगतं, पर्सनल अकाउंट. म्हणजे ही जर्नल एंट्री ज्यावेळेस पास आउट करतात त्यावेळेस 2 अकाउंट्स आहे आणि या 2 अकाउंटच्या रूल्सनुसारच तुम्हाला ही जर्नल एंट्री पास आउट करायची. हे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. आलं का लक्षात? तसंच जर्नल एंट्री सोपी आहे. बट कोणतीही जर्नल एंट्री पास करताना 2 अकाउंट आपण ज्यावेळेस चॉईस करतो, निवडतो, त्यावेळेस त्याचं म्हणजे 2 अकाउंट जे आहे ते या 3 अकाउंटच्या रूल्सनुसारच चालत असतात.
आलं लक्षात? असं असू शकत नाही की एखादी जर्नल एंट्रीमध्ये डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हरच असेल. डेबिट द रिसिव्हर असू शकतो किंवा मग क्रेडिट गोज आउट असू शकतो रिअल अकाउंटच्या रूल्सनुसार. आलं लक्षात? म्हणजे या 3 अकाउंटचे जे 3 रूल्स आहेत, डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट, त्या 3 रूल्सचा अभ्यास करून तुम्हाला जर्नल एंट्री पास आउट करतात. आलं लक्षात? हां. त्यानंतर सेकंड एंट्री लक्षात आली का? फर्स्ट एंट्री कशी केली आपण? तुम्हाला जर्नल एंट्री फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे आहे. मी रफमध्ये लिहून दाखवते. फर्स्ट एंट्री कशी पास केली? परचेस अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000 अशी पास केली. हां. त्याच्यानंतर खाली ब्रॅकेटमध्ये नरेशन द्यायचं. काय देणार? परचेस गुड्स फॉर कॅश. त्याच्यानंतर सेकंड एंट्री काय केली? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बट जर फ्रॉम महेश हे नाव लागलं असतं तर काय जर्नल एंट्री पास केली असती? परचेस अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. आलं लक्षात? हां. आता ह्या जर्नल एंट्रीज मध्ये काय सांगितलंय बघा? परचेस गुड्स फॉर ₹1000 फ्रॉम विशाल. आता ही जर्नल एंट्री कशी पास आउट करणार? या ठिकाणी काय सांगितलं? मीनिंग आधी लक्षात घ्या की गुड्स परचेस केले 1000 कुणाकडून? विशालकडून. म्हणजे विशाल कोण आहे? गिव्हर आहे, देणारा आहे. विशाल ज्यावेळेस तुम्हाला देतोय गुड्स त्यावेळेस मी परचेस करते. सगळ्यात आधी ज्यावेळेस गुड्स परचेस केले जातात त्या ठिकाणी काय होतं? एक्सपेन्सेस होते. म्हणून आपण इथं सुद्धा काय करणार? परचेस अकाउंट डेबिट दाखवणार. मी शॉर्ट फॉर्म लिहिते, फुल फॉर्म लिहायचं. परचेस अकाउंट डेबिट 1000 टू. या ठिकाणी जर विशालचं नाव नसतं तर कॅशचं अकाउंट आलं असतं. पण या ठिकाणी गिव्हर आहे, देणाऱ्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे विशाल. कोण आहे गिव्हर? विशाल. त्यामुळे येणार विशाल्स अकाउंट डेबिट 1000. आलं लक्षात व्यवस्थित? हां. त्यानंतर 4 नंबरची एंट्री बघा. 4 नंबरची एंट्री सुद्धा परचेसचीच आहे. पण या ठिकाणी परचेस केलंय कम्प्युटर 14,000 रुपये. आता ही एंट्री मी मिटवते. व्यवस्थितपणे लिहिली असेल तुम्ही आणि खाली नरेशन द्यायचं व्यवस्थित. या जर्नल एंट्रीज मध्ये काय सांगितलं बघा? कम्प्युटर परचेस केले 40,000 रुपये. 40,000 रुपयेचं कम्प्युटर जे आहे ते परचेस केले. लक्षात ठेवायचे ज्यावेळेस आपण एखादी ऍसेट्स परचेस करतो, ऍसेट्स कोणकोणते असतात? लँड असेल, बिल्डिंग असेल, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर, मशिनरी, अजून काय एखादी मोठी वस्तू आहे की ज्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे काहीतरी. अशा वस्तूला आपण काय म्हणतो? ऍसेट्स म्हणतो. की ज्याच्या फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळू शकतो त्याला आपण ऍसेट्स म्हणतो. आणि गुड्स मात्र ही ऍसेट्स नाही तुमची. जर गुड्स परचेस करत असाल तर एक्सपेन्सेस आहे तुमचा त्या ठिकाणी. बट जर एखादी ऍसेट्स परचेस करताय, मोठी वस्तू, एखादी मोटरसायकल असेल, कम्प्युटर असेल, फ्रीज असेल, एक्सेट्रा कोणतीही मोठ्यातली मोठी वस्तू, लँड, बिल्डिंग, फर्निचर, मोठमोठ्या वस्तू ज्याला आपण ऍसेट्स म्हणतो. ऍसेट्सचे एक्झाम्पल लिहून दिले मी तुम्हाला. हां. तर त्याला आपण म्हणतो ऍसेट्स. ज्याला काहीतरी मॉनिटरी व्हॅल्यू असते, फ्युचरमध्ये त्याच्यापासून काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. या ठिकाणी ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय केलंय? कम्प्युटर परचेस केलं. लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण एखादी ऍसेट्स परचेस करतो तर त्यावेळेस परचेसचं अकाउंट डेबिट न दाखवता त्या ऍसेट्सचं जे अकाउंट आहे ते आपण डेबिट दाखवतो. या ठिकाणी काय करणार तुम्ही? कम्प्युटर्स अकाउंट डेबिट 14,000 40,000 टू काय जाते तुमची? कॅश. टू कॅश 14,000 40,000. क्रेडिटच्या कॉलममध्ये अमाऊंट द्यायची, ही डेबिटच्या कॉलममध्ये दिला. आलं लक्षात? डेट दिली असेल तर डेट लिहायची, नसता नंबर लिहायचे व्यवस्थित. आलं लक्षात? ह्या 4 जर्नल एंट्रीज मी इथं दिल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आणि थोड्या वेळाने काय करायचंय? परत एकदा त्याची म्हणजे प्रॅक्टिस करायची. तुम्ही स्वतः करून बघायचं. तुम्ही तर मी जर तुम्हाला आन्सर लिहून दिले, तुम्ही काय करायचं? परत एकदा जर्नल एंट्रीज बघायची, मनाने सॉल्व्ह करून बघायचं तुम्हाला जमतंय का. अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची. या 3-4 जर्नल एंट्रीज मनाने नंतर करून बघायचं की तुम्हाला जमतंय का, ते त्याची प्रॅक्टिस होती का. आलं लक्षात? त्याच्यानंतर ह्या झाल्या परचेसच्या एंट्रीज. म्हणजे की सगळे परचेसेस एंट्री आहे बट मिनिंग वेगवेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी. यात बरेचसे स्टुडंट कन्फ्युज होतात. तर त्यामुळे मी आधी परचेसच्या एंट्री लिहून दिल्या. माझी इच्छा आहे की तुमचं म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं जर्नल एंट्रीज. कारण की हा बेस आहे तुमचा. त्यानंतर बघा
परचेस, तसं ही सेलची एंट्री आहे. खाली सेलची एंट्री सांगितलं मी. आपण काय करतो बिझनेसमध्ये परचेस आणि सेलचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते मेन करत असतो. कोणताही बिझनेसमध्ये काय करतो, काहीतरी परचेस करतो, काहीतरी सेल करत असतो, बरोबर, किंवा काहीतरी सेल्स करतो, काहीतरी त्याच्यावरचं कॅश जे आहे ते रिसीव्ह करतो, काहीतरी परचेस करतो, त्याच्यावरची कॅश जी आहे ती समोरच्याला देतो. म्हणजे खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार आहेत परचेस सेल्सचे, ते दोन जे ट्रान्झॅक्शन आहे, व्यवहार जे आहे ते कोणी पण बिझनेसमध्ये करत असतो, बरोबर. हां, तर या ठिकाणी सेल्सचे ट्रान्झॅक्शन दिले बघा, जसे ॲज इट इज परचेसचे होते तसे ॲज इट इज सेल्सचे. जसं की या ठिकाणी परचेसचा अकाउंट नेहमी आपण डेबिट दाखवत होतो, बरोबर, तसं या ठिकाणी सेल्सचं जे अकाउंट आहे ते क्रेडिट असणार आहे. सेल्सचं अकाउंट कधीच डेबिट दाखवायचं नाही. हां, सेल्सचं अकाउंट हे क्रेडिटच असणार आहे. आता हे बघा, फर्स्ट जनरल एंट्री काय सांगितली, कॅश सेल्स ₹1000. हे आपल्या प्रीवियस पिरियडमध्ये झालेली आहे. कॅश सेल्स ₹1000. याचा अर्थ काय होतो, कॅश सेल केली का, सेल म्हणजे काय, विक्री करणे. कॅश मिळू शकतो का, नाही. याचा मिनिंग काय होतो, ते काहीतरी सेल केलं, काहीतरी विकलं आणि त्याच्यावरची ₹1000 कॅश आहे ती रिसिव्ह झाली. जर कॅश रिसिव्ह होत असेल तर तुमच्याकडे येणार काय, कॅश आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सेल्स करताय, जशी परचेस केल्यानंतर तुम्हाला खर्च होतो, एक्सपेन्सेस होतो. एक्सपेन्सेसच्या अपोजिट काय असतं, इन्कम असतं, बरोबर. नॉमिनल अकाउंटच्या रूल्स मध्ये काय बघतो आपण, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही गुड्स विकताय, माल एखादा विकताय, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होतोय, बरोबर, इन्कम जनरेट होतंय की नाही. ज्यावेळेस एखादी सेल्स जी आहे, एखादी गुड्स जी आहे ते तुम्ही सेल्स करता, त्यावेळेस तुमचं काहीतरी इन्कम जनरेट होतं, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होतं, बरोबर. हां, या ठिकाणी ज्यावेळेस ₹1000 काहीतरी सेल्स करतो आपण आणि कॅश रिसिव्ह होते, याचा अर्थ काय होतोय, कॅश रिसिव्ह होती 1000 आणि तुम्ही काहीतरी सेल्स करताय, त्याचा मिनिंग असं होतो, कॅश सेल्स ₹1000. हां, जर तुम्ही काहीतरी विकत आहात, हां, गुड्स आहे जे सोल्ड करताय, तर तुमच्याकडे काय येणार, कॅश आहे. या ठिकाणी दाखवणार तुम्ही कॅश अकाउंट डेबिट 1000. टू काय दाखवणार, या ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, जसं की परचेसमुळे एक्सपेन्सेस होतो, त्याचप्रमाणे ज्यावेळेस सेल्स ट्रान्झॅक्शन असतं त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला इन्कम जनरेट होते, त्यामुळे इथे दाखवणार तुम्ही सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 1000. आता इथे सेल्स अकाउंट का दाखवलं तुम्ही, परत तेच इथे सुद्धा नॉमिनल अकाउंटचा रूल्स जो आहे तो लागू होतोय. कारण की ज्यावेळेस एखादी वस्तू विकताय तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम होतोय, प्रॉफिट होतो, आणि ज्या कारणामुळे ट्रान्झॅक्शन मध्ये इन्कम होतोय, प्रॉफिट होतोय, त्या कारणामुळे ते जे रिझन आहे त्याचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. या ट्रान्झॅक्शन मध्ये एखादी वस्तू जी आहे ती विक्री केल्यामुळे, सेल्स केल्यामुळे त्याचं प्रॉफिट होतो या ठिकाणी आपल्याला, त्यामुळे आपण टू सेल्स अकाउंट दाखवले क्रेडिट. आलं लक्षात व्यवस्थित. हां, त्यानंतर बघा सेकंड एंट्री काय सांगितली, सेल्स गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000. इथे काय सांगितलंय की माल विकला, तुम्ही स्वतः काय केला, गुड्स जे आहे ते सेल्स केले, माल काय केला, विकला, बट कशावर, ऑन क्रेडिट, उधारीवर विकलाय ₹1000. माल एखाद्या व्यक्तीला XYZ पर्सन असेल त्याला तुम्ही ₹1000 काय केले, गुड्स सोल्ड केले, बट कसं झालंय ट्रान्झॅक्शन, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर झालं, बरोबर. तर या ठिकाणी हे ट्रान्झॅक्शन कसं करणार, ॲज इट इज हे परचेस गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000 तसं ॲज इट इज हे सुद्धा ट्रान्झॅक्शन आहे. हां, अपोजिट इंटरेस्ट मी तुम्हाला ह्या ज्या इंटरेस्ट आहे त्या अपोजिट याच्यासाठी लिहून दिले आहे की तुम्हाला दोघांमधला जो डिफरन्स आहे तो लक्षात आला पाहिजे. हां, या ठिकाणी बघा कसं करणार हे ट्रान्झॅक्शन, या ठिकाणी सुद्धा प्रॉफिट होते आपल्याला, ॲज इट इज असंच येणार ते सुद्धा ट्रान्झॅक्शन, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बट या ठिकाणी सेल्स गुड्स ऑन क्रेडिट फॉर ₹1000 फ्रॉम महेश. फ्रॉम महेश असं जर नेम दिलेलं असतं सेकंड एंट्री मध्ये, तर या ठिकाणी रिसीव्ह करणारा कोण आहे, महेश आहे, त्यामुळे या ठिकाणी आलं असतं महेशचं अकाउंट डेबिट, बरोबर. या जनरल एंट्रीज मध्ये तुम्ही ज्यावेळेस गुड्स सोल्ड करताय कोणाला, महेशला, मग रिसीव्ह करणारा कोण आहे, महेश आहे की नाही. गुड्स रिसीव्ह करणारा कोण आहे, महेश आहे. पर्सनल अकाउंटचा रूल्स काय म्हणतो, डेबिट द रिसिव्हर, डेबिट कोणाला द्या, रिसीव्ह करणारा, रिसीव्ह जो करणारा आहे त्याच्या जे नेमला डेबिट दाखवा असं कोण सांगतो, पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही
1000 रुपयाचे गुड्स सोल्ड करताय महेशला, त्यावेळेस महेश काय करतो, ते गुड्स रिसीव्ह करतोय, म्हणून डेबिट ते रिसिव्हर, महेश कोणी रिसीव्ह करणार, म्हणून महेश अकाउंट डेबिट दाखवलं 1000. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट का आपण दाखवलं, कारण या ठिकाणी आपल्याला एकतर प्रॉफिट सुद्धा होतं, ज्यावेळेस तुम्ही गुड्स विकताय, माल एखादा विकताय त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होतं. प्रॉफिटचं अकाउंट आपण क्रेडिट दाखवत असतो. प्रॉफिटचा अकाउंट काय दाखवतो, क्रेडिट दाखवतो. असं कोण सांगतोय, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतोय. नॉमिनल अकाउंटचा रूल्स बघायचा आहे, मला लिहून दिलाय. आणि प्रॉफिट कोणत्या कारणामुळे होतं, सेल्स केल्यामुळे प्रॉफिट, म्हणून आपण टू सेल्स अकाउंट दाखवतो. आलं लक्षात. बट इथे जर महेश नसतं तर या ठिकाणी कॅश आला असतं. जर ट्रान्झॅक्शन मध्ये एखाद्या पर्सनचं जर नेम दिलेला असेल तर त्या व्यक्तीचं नेम लिहायचं. आलं लक्षात. त्यानंतर बघा, सेल्स गुड्स फॉर ₹1000 फ्रॉम विशाल. आता इथे ही जर्नल एंट्री कशी करणार, या ठिकाणी सुद्धा गुड्स सोल्ड केले ₹1000. कोणाला, विशालला. विशाल कोण आहे, रिसीव्ह करणारा आहे, मग विशालचा अकाउंट काय येणार, डेबिट. विशाल अकाउंट डेबिट. टू काय येणार, टू सेल्स अकाउंट, कारण की सेल्स गुड्स फॉर ₹1000 फ्रॉम विशाल. काय होतं ट्रान्झॅक्शन मध्ये, प्रॉफिट होतंय, सेल्सचं ट्रान्झॅक्शन आलं की त्या ठिकाणी टू सेल्स अकाउंट येणारच. टू सेल्स अकाउंट 1000 म्हणजे काय अमाऊंट असेल ती या ठिकाणी द्यायची. आलं लक्षात. ही एंट्री अशा प्रकारे येणार, कोणती, थर्ड नंबरची. दोन्ही एंट्री या ठिकाणी सेमच येतात. बट या ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितलंय, सेल्स गुड्स ऑन क्रेडिट. या ट्रान्झॅक्शन मध्ये उधारीवर माल खरेदी केला जातोय महेशकडून, आणि या ठिकाणी विशाल जो आहे तो कोण आहे, त्याला तुम्ही विकताय माल ₹1000. हे ट्रान्झॅक्शन ही उधारीचे आणि या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन आहे. बट एंट्री दोघांची सेमच येणार. त्यात कन्फ्यूज व्हायचं नाही की क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हटल्यावर काही वेगळी एंट्री येणार नाही. जर नेम दिला असेल ट्रान्झॅक्शन मध्ये तर कॅशच्या ऐवजी फक्त त्या व्यक्तीचं नेम जे आहे ते या ठिकाणी दिलं जाईल. आलं लक्षात. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. थोडंसं स्वतःचं सुद्धा डोकं लावायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. त्यानंतर लास्ट एंट्री बघा, जसं की परचेस कम्प्युटर फॉर ₹14,000. या ठिकाणी कम्प्युटर परचेस केलं होतं, तर या ठिकाणी काय होतं, कम्प्युटर विकताय, सोल्ड करताय. याची एंट्री कशी करणार, अगदी याच्या अपोजिट. या ठिकाणी सुद्धा काय करायचं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर विकताय तुमच्याकडे येणार काय येणार, कॅश येणार. मग एंट्री मध्ये काय येणार, कॅश अकाउंट डेबिट, अमाऊंट आहे 40,000. टू काय लिहिणार, सेल्स लिहिणार का नाही. जर एखादी ऍसेट सोल्ड करतात तर त्या ऍसेटचं अकाउंट दाखवणार, टू कम्प्युटर अकाउंट. कम्प्युटर लिहू शकता किंवा असं ऑब्लिक करून सेल्स सुद्धा लिहू शकता. आलं लक्षात. रफ मध्ये दिले, बट तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या जर्नल एंट्रीच्या खाली नरेशन कंपल्सरी देणं गरजेचं आहे बरं का. नरेशन दिलं नाही तर तिथे तुमचे मार्क्स कट केले जातात. प्रत्येक जर्नल एंट्री केल्यानंतर नरेशन देणं कंपल्सरी गरजेचं आहे. आणि आता नरेशन कशा पद्धतीने देतात हे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं. त्यात वेगळं काही नाही. ट्रान्झॅक्शन ॲज इट इज जसं तसं लिहायचं आहे. ब्रॅकेटमध्ये बिंग हा वर्ड सगळ्यात आधी यूज करायचा आहे. फक्त त्या ठिकाणी अमाऊंट दाखवायची नाहीये तुम्हाला. आलं लक्षात. तर या ठिकाणी हे बघा, सगळ्यात आधी आपण काय पाहिलं आतापर्यंत, जर्नल एंट्रीज पाहिल्या बरोबर. जर्नल एंट्रीज कशावर डिपेंड असतात, अकाउंटचे 3 रूल्स आहेत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट पाहिलं सगळ्यात आधी की अकाउंटचे क्लासिफिकेशन वर्गीकरण जे आहे ते कशा पद्धतीने करण्यात आले, आणि अकाउंटचे 3 टाइप्स आहेत ते पाहिले आपण, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. हे काय 3 टाइप्स आहे अकाउंटचे, आणि तीनही टाइपचे 3 रूल्स असतात हे देखील पाहिलं होतं बरोबर. आता या ठिकाणी हे बघा, दिसतंय की तुम्हाला बोर्डवर लिहिलंय, काय लिहिलंय, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट मॉडल अप्रोच. आता तुम्ही म्हणता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, तर तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलंय की क्लासिफिकेशन कसं केलंय अकाउंटचं बरोबर. तर ते जे आहे ते अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. मी जे आधी लिहून दिला तो चार्ट दाखवला होता तो तुम्हाला, ठीक आहे. आणि या ठिकाणी हे जे क्लासिफिकेशन दाखवलंय मी तुम्हाला, हे अकाउंटचे 5 प्रकार आहेत. ऍसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस आणि कॅपिटल्स. हे जे क्लासिफिकेशन केलं गेलं आहे हे मॉडर्न अप्रोच नुसार केलं आहे. मॉडर्न अप्रोच म्हणजे काय, आधुनिक नियमानुसार.
आधुनिक नियमानुसार काय केलं आहे, मॉडर्न अप्रोचनुसार हा क्लासिफिकेशन केलं गेलं आहे अकाउंटचं. अकाउंटची टाइप्स 3च आहे, तुम्हाला सांगितले मी, पर्सनल, रिअल, नॉमिनल. हा हे बघा, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट असा जर क्वेश्चन विचारला गेला, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, तर तुम्हाला तो जो चार्ट मी सगळ्यात आधी लिहून दिला आहे, पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट, मग नंतर तो सगळ्यात मोठा चार्ट, तर तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. जर टाइप्स ऑफ अकाउंट विचारलं तर पर्सनल, रिअल आणि नॉमिनल हे अकाउंटचे टाइप्स ऑफ अकाउंट विचारलं की हे 3 टाइप्स सांगायचे. बट जर तुम्हाला सांगितलं की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट फ्रॉम मॉडर्न अप्रोच, मॉडर्न अप्रोचनुसार जर क्लासिफिकेशन करा सांगितलंय क्वेश्चन मध्ये अकाउंटचं, हा किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये जरी विचारलं गेलं की मॉडर्न अप्रोचनुसार क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलंय अकाउंटचं, तर त्याच्यानुसार 5 टाइप्स आहे अकाउंटचे. मॉडर्न अप्रोचनुसार हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, मॉडर्न अप्रोचनुसारच हे क्लासिफिकेशन केले. फक्त क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आला तर तो मोठा जो चार्ट आहे तो एक्सप्लेन करायचा. टाइप्स ऑफ अकाउंट आला की पर्सनल, रिअल, नॉमिनल हे 3 टाइप्स आहे अकाउंटचे. बट मॉडर्न अप्रोचनुसार जर क्लासिफिकेशन करायचं झालं, विचारलं गेलं तर हे अशा पद्धतीने 5 टाइप्स आहे अकाउंटचे मॉडर्न अप्रोचनुसार. काय सांगितलं, फर्स्ट म्हणजे कोणतं आहे, ऍसेट्स. ऍसेट्स अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट, इन्कम अकाउंट, एक्सपेंसेस अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, त्याच्या पुढे अकाउंट लावायचं विसरले मी, अकाउंट ए ऑफ एसी असं टाकायचं, एसी अकाउंट. अकाउंट आपण असं लिहितो ए ऑब्लिक सी. हा आलं लक्षात. हा हे 5 टाइप्स आहेत. आता हे या 5 टाइप्स मध्ये काय काय दिलं गेलं ते आपण ऍड करू. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो टाइप्स आहे मॉडर्न अप्रोचनुसार अकाउंटचा, तो आहे ऍसेट्स अकाउंट. ऍसेट्स म्हणजे काय, संपत्ती. ऍसेट्स मध्ये ऑल ऍसेट्स येणार. कोणकोणते असतात तुमचे ऍसेट्स या ठिकाणी दिले गेले. मशिनरी ऍसेट आहे, बरोबर. मशिनरी त्याला सुद्धा काहीतरी विशिष्ट किंमत तुम्हाला भेटणार आहे फ्युचर मध्ये, त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळणार आहे, बरोबर. त्याला सुद्धा मोठी किंमत आहे. एखाद्या वस्तूला जर मोठी किंमत असेल तर ती तुमची ऍसेट्स आहे असं समजायचं. हा मशिनरी, त्यानंतर फर्निचर. फर्निचर मी तुम्हाला सांगितलं की मोठमोठ्या बिझनेसमध्ये मोठमोठे लोक फर्निचरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात, तर ती सुद्धा काय तुमची ऍसेट्स आहे. कारण की ते फर्निचर पुढे फ्युचरमध्ये जर तुम्ही विक्री काढलं, विकण्यासाठी जर काढलं तर त्याच्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे फर्निचर झालं, मशिनरी झालं, त्याच्यानंतर लँड सुद्धा काय, जमीन काय तुमची संपत्ती आहे, बिल्डिंग सुद्धा. त्याच्यानंतर गुडविल ही काय इंटॅन्जिबल ऍसेट्स आहे. इंटॅन्जिबल आहे बट ऍसेट आहे तुमची. आलं लक्षात, हे काय तुमच्या टोटल ऍसेट्स आहे. त्यानंतर लायबिलिटीज कोणकोणत्या आहे बघा. क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, क्रेडिटर्स म्हणजे ऋणको, धनको. सॉरी, क्रेडिटर्स म्हणजे धनको. धनको हे तुम्हाला अवघड वाटेल, बट क्रेडिटर्स म्हणजे कोण की ज्याला आपल्याला कॅश पेड करायची आहे, तो पर्सन किंवा तो व्यक्ती, त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. आणि आपल्याला जर येणार असेल समोरच्या व्यक्तीकडून तर तो कोण असेल, डेटर्स. डेटर्स काय तुमची ऍसेट्स आहे आणि क्रेडिटर्स काय लायबिलिटी. आलं लक्षात, क्रेडिटर्स काय तुमची लायबिलिटी. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बुडीत कर्ज. लिहून घ्यायचं तिथे मराठीत तुम्हाला. हा ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, बुडीत कर्ज. आलं लक्षात. त्याच्यानंतर बँक लोन तुम्हाला माहिती आहे, ती सुद्धा लायबिलिटी देत आहे तुमची. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय, मी आधी सांगितलं आउटस्टँडिंग म्हणजे बाकी. आउटस्टँडिंग म्हणजे काय, बाकी असते. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, तुम्हाला माहिती आहे असा खर्च की जो द्यायचा बाकी आहे माझा, की मला रेंट देणं आहे, स्टेशनरीचा एक्सपेन्सेस असतात ते पेड करणं आहे, किंवा मग एखादा प्रीमियम आहे, हफ्ता आहे, तो मला पेड करायचा आहे. XYZ कोणतं, किंवा सॅलरी पेड करायची, वेजेस पेड करायचं आहे, एखाद्याला पेमेंट करायचं आहे काही. जर आउटस्टँडिंग हा याचा मिनिंग बाकी असं म्हणतो. जर एखादा एक्सपेन्सेस मला पेड करायचा आहे बाकी, तर ती काय माझी लायबिलिटी आहे, की जबाबदारी की मला तो एक्सपेन्सेस पेड करणं. त्यामुळे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा काय तुमची लायबिलिटी. आलं लक्षात. त्यानंतर काय सांगितलं, इन्कम अकाउंट. इन्कम अकाउंट मध्ये काय सांगितलंय, हे बघा, ऍसेट्स म्हणजे संपत्ती, लायबिलिटीज म्हणजे देयता, इन्कम म्हणजे उत्पन्न. इन्कम म्हणजे काय, उत्पन्न. तुम्ही लिहून घेऊ शकता. जर एखाद्या वर्डचा मिनिंग जर लक्षात येत नसेल तर सुरुवातीला लिहित जा.
हां, आणि जर एखाद्या वर्डचा मिनिंग जर कळालाच नाही तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता, नसता मग डिक्शनरीमध्ये सर्च करू शकता. हां, इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. आता उत्पन्नाचे कोणकोणते सोर्स ऑफ इन्कम आहे की त्या बिझनेसमध्ये त्याच्या मार्फत आपल्याला इन्कम जे आहे ते होऊ शकतं. तर कमिशन रिसिव्ह, कमिशन जर तुम्हाला रिसिव्ह होत असेल, मिळत असेल तर ते तुमचं इन्कम. डिव्हिडंड रिसिव्ह, डिव्हिडंड म्हणजे काय? लाभांश, बोनस त्याला आपण म्हणतो. ते जर तुम्हाला रिसिव्ह होतं तर ते सुद्धा तुमचं इन्कम आहे. लहान का होईना पण ते सोर्स ऑफ इन्कम आहे तुमचा. त्यानंतर रेंट रिसिव्ह, जर रेंट तुम्हाला मिळतंय, भाडं मिळतंय एखाद्या तुमच्या ॲसेट्स कोणतेही तर ते सुद्धा तुमचं इन्कम. इंटरेस्ट रिसिव्ह, बँकेमध्ये काही अमाऊंट आहे त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट व्याज जे आहे ते मिळतं तर ते सुद्धा काय तुमचं सोर्स ऑफ इन्कम. उत्पन्न रिसिव्ह झालं, कमिशन रिसिव्ह, डेबिट रिसिव्ह, रेंट रिसिव्ह, सॅलरी रिसिव्ह, इंटरेस्ट रिसिव्ह, एक्सवायझेड रिसिव्ह. हा वर्ड लागला की समजा तुमचं इन्कम आहे काहीतरी, तुम्हाला सोर्स ऑफ इन्कम काहीतरी प्रोव्हाइड होतं. आता लक्षात. त्यानंतर एक्सपेन्सेस, जसं इन्कम म्हणजे उत्पन्न तसं एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. म्हणजे दोन अपोजिट वर्ड आहे या ठिकाणी. जसं की तुम्हाला उत्पन्न होतं की तुम्हाला त्या प्रमाणात खर्च सुद्धा करावा लागतो. बिझनेस चालवायचा म्हणजे काय, तुम्हाला काही ना काही खर्च एक्सपेन्सेस जो आहे तो सुद्धा पेड करावा लागणार या ठिकाणी. तर एक्सपेन्सेस अकाउंटमध्ये काय काय सांगितलंय बघा. वेजेस, सॅलरी, वेजेस म्हणजे मजुरी, सॅलरी म्हणजे पगार. जर तो पेड करायचा आहे तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा, स्टाफचा, तर तो काय तुमचा एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथे सांगितल्याप्रमाणेच ती लायबिलिटी सुद्धा आहे आणि तो तुमचा खर्च सुद्धा आहे. हो की नाही. जर एखाद्याचं सॅलरी असेल ती आउटस्टँडिंग असेल, देण्याची बाकी असेल तर तो सुद्धा काय तुमचा एक्सपेन्सेस आहे की खर्च आहे की ते तुम्हाला पेड करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑडिट फीस, ऑडिट फीस म्हणजे हिशोब वगैरे तपासणीची फीस जी आहे त्याला आपण थोडक्यात ऑडिट फीस म्हणतो. तर समोरच्या व्यक्तीची जर तुम्हाला पेड करायची बाकी असेल ऑडिट फीस तर ती तो सुद्धा काय एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर लॉस बाय फायर. लॉस बाय फायर म्हणजे काय, माल तुमचा जळाला, ज्याचं एखाद्या वस्तूचं तुम्ही प्रोडक्शन करताय ते काही कारणास्तव खराब झाला, जळाला, तर त्याला आपण लॉस बाय फायर म्हणतो. तर त्या ठिकाणी तुमचं काय होतं ते, जर एखादा माल खराब झाला, जळाला किंवा कामातून गेला तर त्या ठिकाणी काय होतं तुमचा तो एक प्रकारचा खर्चच होतो. बरोबर. त्यापासून तुम्हाला काही फायदा आहे का नाही, उलट तो खर्च येतो तुमचा. त्यामुळे लॉस बाय फायर सुद्धा एक प्रकारचा एक्सपेन्सेस येतो तुमचा. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंगचा एक्सपेन्सेस सुद्धा बऱ्याच वेळेस येतो. आपण प्रिंटिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. स्टेशनरी सुद्धा माहिती, लहान मोठी स्टेशनरी असेल त्याचा सुद्धा एक्सपेन्सेस जो आहे बिझनेसमध्ये पेड करावा लागतो. हे काय ऑल एक्सपेन्सेस. त्याचं मिनिंग लक्षात आलं हात नसेल तर तुम्ही अगदी मराठी तुम्हाला समजेल त्या भाषेत लिहू शकता. त्यानंतर काय कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. की एखादा बिझनेसमॅन बिझनेस स्टार्ट करण्याच्या अगोदर जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो बिझनेसमध्ये त्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटल कोणकोणते सांगितलं, आयडी कॅपिटल, रिच कॅपिटल, रिच कॅपिटल, मनी कॅपिटल. एखादा व्यक्ती इन्व्हेस्ट करतोय कॅश कोणताही तर त्याला थोडक्यात आपण कॅपिटल म्हणतो. तर या ठिकाणी हे 5 जे आहेत ते टाईप सांगण्यात आले अकाउंट्स. आलं लक्षात. मॉडर्न अप्रोचनुसार तुम्हाला इथं जर विचारलं गेलं सपोज की बरेचसे असे काही लायबिलिटीज दिल्या, ॲसेट्स दिल्या, इन्कम दिला, एक्सपेन्सेस दिले, कॅपिटल दिले, तर तुम्हाला त्यात ओळखता आलं पाहिजे, क्लासिफाय करता आलं पाहिजे. हे जे काही मॉडर्न अप्रोचनुसार 5 टाईप्स आहेत अकाउंटचे की त्या अकाउंट्समध्ये तुम्हाला ते म्हणजे ट्रान्सफर करता आलं पाहिजे. सगळ्यात आधी काय करा, हे व्हिडिओ पॉज करून सगळ्यात आधी लिहून घ्या व्यवस्थितपणे. तर या ठिकाणी आपण आज काय पाहिलं, जर्नल एंट्रीज ज्या होत्या त्यातला डिफरन्स जो आहे परचेस सेलचा तो जाणून घेतला. तुम्हाला त्याची कंपल्सरी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे घरी. आणि त्याचबरोबर मी जे काही क्वेश्चन देते तुम्हाला तेही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही अगदी विचारू शकता, मेसेज करू शकता. आणि त्यानंतर काय पाहिलं आपण, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पाहिलं मॉडर्न अप्रोचनुसार. या आधुनिक नियमानुसार अकाउंटचे टाइप्स कोणकोणते, 5 टाइप्स. कोणकोणते, ॲसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस अँड कॅपिटल. हे 5 टाइप्स आहेत अकाउंटचे. तर या ठिकाणी पाहिले आपण. हा जो सगळा थेअरीचा पार्ट्स आहे याच्यातला बराचसा पहिले जे काही 2 चॅप्टर आहेत त्याच्यातला बराचसा पार्ट्स ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला गेला जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्यानंतर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये काही जनरल क्वेश्चन करणार आहोत. जर तुम्ही सॉल्व्ह करणार आहोत की क्लासिफिकेशन कसं करायचं अकाउंटचं, किंवा जर एखादं ट्रान्झॅक्शन दिलं तर त्याचे 2 अकाउंट्स ओळखता आले पाहिजेत. तर ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये. सो टुडे वी
stop here and remaining part we will be discussed tomorrow morning session. Thank you.